गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा, प्रश्न क्रमांक 31 पहा. एका घनाची बाजू 12 सेमी आहे असे धातूचे 3 घन वितळवून एक इष्टिकाची ती तयारी केली. त्या इष्टिकाची तिच्या तळाचं घनफळ 144 चौरस सेमी असते, तर त्या इष्टिकाची तिची उंची किती? 2 अचूक पर्याय निवडायचे. अगोदर काय करायला लागेल? या घनाच्या बाजूवरून घन वितळायचे म्हणजे काय करावं लागेल? घनफळ. बरोबर आहे. घनाचं काय काढावं लागेल? घनफळ. काय आहे सूत्र घनाच्या घनफळाचं? बाजूचा घन. बरोबर. बाजू आपण एल म्हणली तर एलचा घन, म्हणजे इथं 12चा घन येणार. माहिती आहे तुम्हाला 12चा घन किती? 1728. 1728. आणि घनाची बाजू जर घन सेमी मध्ये असेल तर घनाचं घनफळ कोणत्या एककात असणार? घन सेमी. हा, असं 3 घन वितळवायचे म्हणजे 3 घनाचं घनफळ काढावं लागेल. ही एका घनाचं घनफळ आलंय का नाही? मग 3 घनाचं घनफळ किती येणार? 1728 गुणिले 3. हा गुणाकार किती येतोय? 5184. बरोबर, 5184 घन सेमी. आता याच्यापासून इष्टिकाची ती तयार करायची आहे आणि त्याची उंची काढायची आहे. म्हणजे इष्टिकाची तिचं काय असणार आहे? घनफळ. मग इष्टिकाची तिचं घनफळ हे त्या 3 घनाच्या घनफळा इतकं असणार. मग 3 घनाचं घनफळ आपण काढलेलं आहे 5184. इष्टिकाची तिचं घनफळ सूत्र काय? LBH. LBH. हा, बरोबर आहे. म्हणजे L गुणिले B गुणिले H बरोबर 5184. आता तळ जो आहे तो आयताकृती असतो. मग आयत क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी म्हणजे LB. मग L गुणिले B ची किंमत तुम्हाला किती दिली? 124. आणि उंची काढायची बरोबर 5184. मग 5184 ला 144 ने जर भागलं 36 येतं. तर भागाकार येतोय 36 आणि वरचं इकडे सेंटीमीटर एकक आहेत, सेंटीमीटर येणार. आता याला जर 100 न भागलं तर मीटर मध्ये होणार, म्हणजे किती मीटर येणार? 0.36. 36 सेमी हा पहिला पर्याय आहे आणि 0.36 मीटर हा तिसरा पर्याय आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. समजलं सर्वांना? हो सर. खालीलपैकी अचूक विधान. आता मला सांगा, ही अशी संख्या रेषा आहे. संख्या रेषेवर इथं आपण 0 निर्देशक लिहिला, तर 27/29 किंवा 43/40 हे सर्व धनसंख्या आहेत. आणि धनसंख्या कुठं असतात रे? शून्याच्या उजवीकडे असतात आहे का नाही? आणि शून्याच्या डावीकडे कसल्या संख्या असतात? ऋण. आता पहिला आहे 43/40 ही संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. विधान चुकीचं का बरोबर? चुकीचा. कारण डावीकडच्या संख्या ऋण असतात, इथं धनसंख्या ही उजवीकडे येणार. पहिलं विधान चुकीचं. दुसरं बघा,
-17 ही परिमेय संख्या संख्यारेषेच्या शून्याच्या डावीकडे येते. चूक. कारण -17/-19. आता इथं दोन्हीकडे वजा असल्यामुळे कॅन्सल झालं, म्हणजे याचं संक्षिप्त रूप काय आलं? 17/19. आणि ही नेहमी धनसंख्या आली. धनसंख्या ही उजवीकडे असते, इथं डावीकडे दिल्यामुळे हे चुकीचं आहे. अजून ऑप्शन नंबर 3 उत्तर सत्य. आता ही धनसंख्या आहे ती उजवीकडे आहे, हे सत्य आहे. आणि चौथं बघा, एक आरंभबिंदूच्या उजवीकडे असणार आणि एक डावीकडे, ऋणसंख्या डावीकडे असणार आणि धनसंख्या उजवीकडे. इथे सांगितलं एकाच बाजूला असतात, हे सुद्धा विधान कसं आहे? चुकीचं आहे. चूक. आता म्हणजे बरोबर विधान फक्त पर्याय क्रमांक किती येईल? 3. एका शाळेतील इयत्ता 8वीच्या मुलांची संख्या मुलींच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या 71 असेल तर मुलांची संख्या किती? असं गणित आलं की या ठिकाणी मुलींची संख्या आपण x मानायची, मुलींना आपण गर्ल म्हणू g. मग गर्ल समजा x मानले तर मुलं बॉयज किती येणार आहे? दुप्पट. एक्स. 2x आणि त्यापेक्षा 10 कमी -10 आणि यांची बेरीज 71 लिहायची. ही मुलींची संख्या आणि मुलग्यांची संख्या आणि यांची बेरीज घ्यायची 71. आता ह्या दोघांची बेरीज किती आली? 3x. 71 अधिक 10 किती येणार? 81. 81/3 करा. 3 2 6 आणि 3 7 21. x बरोबर किती आलं? 27. आता ही जी आली का नाही ती x ची किंमत, x म्हणजे मुलींची संख्या आली 27. आता मुलांची दिली 2x - 10 म्हणजे इथे x ची किंमत 27 ठेवली म्हणजे 2 × 27 - 10 होणार. पहिल्यांदा गुणाकार 27 दुनी 44. 54 आणि त्यातून 10 मायनस करा 44. म्हणजे पर्याय क्रमांक 1. आता बघा, या बहुपदीत कोणती बहुपदी मिळाल्यानंतर ही बहुपदी मिळेल? एक साधं उदाहरण घ्या. 3त किती मिळवल्यावर 7 येणार आहे? 4. 4. मग आता 4 हे उत्तर कसं काढलं तुम्ही? 7 वाजता. बेरजेतून 3 वजा केलं. मग आपल्याला ही जी बेरीज आहे या बेरजेतून ही पहिली बहुपदी काय करावं लागणार आहे? वजा. मग बेरजेची बहुपदी कोणती? 3x² अधिक 5x अधिक 1. x अधिक 1. त्यातून पहिली बहुपदी वजा करायची, त्यामुळे पहिल्या बहुपदीतील सर्व पदांची चिन्ह बदलणार. म्हणजे 2x5 काय होणार? -2x5 होणार. -3x काय होणार? +3x आणि अधिक 1 +1. आता इथं अधिक 1 ला -1 कॅन्सल होणार ना. आता जास्त घातांक असणारं पद पहिल्यांदा, म्हणजे -2x5 हे पद पहिल्यांदा, वर्गाचं पद त्यानंतर, +3x². आणि मग ह्या दोघांची बेरीज किती? 5x + 3x 8x. बघा बरं ऑप्शन आहे का हा? नाही. नाही. इथं काय झालंय, हा चौथा पर्याय त्यांनी दिलेला आहे पण इथे त्याचं चिन्ह चुकलेलं आहे. म्हणजे -8x जागेवर +8x हवं होतं. ओके.
एका पिशवीत काही गोळ्या आहेत. त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. तर पिशवीत सर कमीत कमी किती गोळ्या? 80 पर्याय हं? क्रमांक 3. म्हणजे हे पर्याय 3. पर्यावरण काढायचं. समजा 80 गोळ्या आहेत. सर मग 8 वजा करायचं आणि भाग जातोय का बघायचं. हा 8 म्हणजे त्या वजा करायचं आणि भाग जातोय का? हा समजा पर्यायात तुम्ही 80 घेतलं, त्यातून 8 वजा केलं तर 72 येते. आणि मग 72ला 12 ने निश्चित भाग जातोय का? जातोय. 12 72. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. आता तर तुम्ही 30 घेतलं, 30तून 8 वजा करा 22. 22ला 12 ने निश्चित नाही. भाग जातोय का? नाही. नाही. 28 घेतलं, 28तून 8 वजा करा 20. 20ला 12 ने जातोय का भाग? नाही. नाही. आता 84तून 12 वजा करा. 70. 7. 72ला 8 न जातोय. पण इथं काय झालंय, कमीत कमी किती गोळ्या असतील? मग 80 हे 84 पेक्षा कसं आहे? लहान आहे. त्यामुळे 80 घेतला. ओके. आवाज येतोय का रे माझा? हो सर. हा 25 सेमी. आता ह्या टाईपचं उदाहरण प्रत्येक जवळजवळ प्रश्नपत्रिकेत आलंय. तुमच्या लक्षात आलं असेल. सर आता 48 सेमी. हा एक कर्ण, हा एक कर्ण बरोबर आहे तुम्ही काढलेलं. सगळ्यांसाठी घेतो एकदा. 25 सेमी बाजू आहे. आता समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक आहे. हे तर काटकोन. आणि हा कर्णाचा भाग सारखा. आणि हा भाग सारखा. समजा या चौकोनाला आपण नाव काय दिलं? ABCD नाव दिलं. आणि O हा त्या कर्णाचा काय झाला? छेदनबिंदू. आता 25 सेमी बाजू म्हणजे AB 25 आपण दाखवलेला आहे. एका कर्णाची लांबी 14. मला सांगा AC हा कर्ण समजा 14 आहे. तर त्या कर्णाचा निम्मा भाग AO किती असणार आहे? 7. 7. आपल्याला काढायचे BO आणि त्यानंतर BO चे दुप्पट केले की दुसरा कर्ण BD मिळेल. पायथागोरसचा सिद्धांत वापरा AOB या काटकोन त्रिकोणामध्ये. काय येणार? 24-25. AB वर्ग बरोबर AO वर्ग अधिक BO वर्ग आहे. मग 25चा वर्ग बरोबर 7चा वर्ग अधिक BO वर्ग. 25चा वर्ग 725. 7चा वर्ग 49 डावीकडे घेतल्या वजा. सांगा वजा किती आली? 584. 576. 576. आणि दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढा. 576 कोणाचा वर्ग आहे? 24. 24. आणि मग काय सांगितलं मग BD किती येणार आहे? 24 चे दुप्पट 48. 48. 48. कारण BO 24 असेल तर मुडी 25. मग 24 अधिक 24 48 येणार. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 1. 1. बरोबर. या टाईपचे गणित प्रत्येक प्रश्नपत्रिकेत आहेच. प्रश्न क्रमांक 37. बलबीर सिंगने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 65,500 रुपयांना खरेदी केले. यंत्राची किंमत दरवर्षी 8% कमी होते. तर त्या यंत्राची किंमत आज काय असेल? आता ह्याच्यामध्ये P आणि A चा अर्थ कळला पाहिजे. P म्हणजे सुरुवातीची 2 वर्षापूर्वीची त्या यंत्राची किंमत किती आहे रे? 6,262. आणि यंत्राची आजची किंमत आपल्याला काढायची म्हणजे A ची किंमत काढायची. फक्त इथं
यंत्राची किंमत 8% कमी होती, त्यामुळे आर ची किंमत आपण निगेटिव्ह घ्यायची. आणि N म्हणजे कालावधी किती आहे? 2 वर्ष. रास काढण्याचं सूत्र वापरायचं असतं वाढ आणि घटीच्या गणिताला. मग काय सूत्र आहे? ए बरोबर पी कंसात 1 अधिक रेट ओके. मग आता पी ची किंमत टाकतो 62,500 1/1. आता आर ची किंमत निगेटिव्ह असल्यामुळं मध्ये वजा चिन्ह येतो आणि इथं वर 8 घेतो भागिले 100 आणि यांची किंमत 2 घेतो. मग 62,500. आता इथं 4 दुनी 8 खाली 4 दुनी 8 आणि 4 25. तिरकस गुणाकार 25 एके 25 बे एक बे आणि 25तून 2 गेल्यानंतर किती येणार? 23 छेदात 25 कंसाचा वर्ग. मग 62,500 गुणिले सांगा 23 चा वर्ग किती? 529. 529 आणि 25 चा वर्ग 625. 725 एक 725 आणि हे वरचं 2 शून्य. मग 529 वर 2 शून्य येणार म्हणजे उत्तर आलं 52,900. पर्याय क्रमांक 2. हा पर्याय क्रमांक 2. अडोतीस प्रश्न पहा. वर्तुळातील एका आंतरलिखित कोनाचं माप. मी अगोदर आकृती काढतो. हा आता समजा या कोणाला आपण एबीसी नाव दिलं. एबीसी हा आंतरलिखित कोन आहे आणि त्याचं माप दिलेलं आहे किती अंश? 65 अंश. समजा ओ हा इथं वर्तुळाचा आपण केंद्रबिंदू घेतला तर त्याने आंतरखंडित कंसाच्या, आता त्यानं आंतरखंडित केलेला हा कंस बघा मी रेखांकित करतो. मला सांगा आंतरखंडित कंसाचं माप किती येणार आहे? 65. नाही, तुम्हाला एक सूत्र झालं काय नाही झालं मला सांगा. आंतरलिखित कोनाचे माप बरोबर. खंडित कंसाच्या मापाचं म्हणजे हा आंतरखंडित कंसाचे माप भागिले 2. मी थोडक्यात लिहितोय. आंतरलिखित कोनाचे माप बरोबर आंतरखंडित कंसाचे माप भागिले 2. आंतरलिखित कोनाचे माप 65. तिकडचं भागिले 2 इकडे आल्यावर गुणिले होणार. मग आंतरखंडित कंसाचे माप किती येणार सांगा? 65 ची दुप्पट 130. म्हणजे ह्या कंसाचं माप 130 आलं. आणि मग असा हा केंद्रीय कोन मी काढला. आणि तुम्हाला असं पण माहित असेल की केंद्रीय कोनाचं माप संबंधित लघु कंसाच्या मापाशी. खंडित कंसाच्या मापाचे एवढे असते. हा मग लघु कंसाचं माप जर 130 असेल तर केंद्रीय कोनाचं माप सुद्धा 130 येणार. अशा पद्धतीनं केंद्रीय कोनाचं माप येणार 130 अंश. पर्याय क्रमांक 3. इथे एकच सूत्र पाठ करा. आंतरलिखित कोनाचं माप बरोबर आंतरखंडित कंसाचं माप भागिले 2. म्हणजे आंतरखंडित कंसाचं माप आंतरलिखित कोनाच्या दुप्पट. 65 च्या दुप्पट 130. जे लघु कंसाचं माप तेच संबंधित केंद्रीय कोनाचं माप. एक दुकानदार कॅमेऱ्याच्या छापील किमतीवर 8% सूट देतो. त्याने एक कॅमेरा 4,700 रुपयांना विकला तर ते कॅमेऱ्याची छापील किंमत. हे तर मी 2 गुणोत्तर लिहितो. छापील किमतीवर 8% सूट देतो. समजा मला 100 रुपये मूळ किंमत आहे त्या कॅमेऱ्याची. आता 8% सूट दिल्यानंतर तो कॅमेरा दुकानदार किती रुपयाला देणार आहे? 8% सूट म्हणजे 100तून 8 वजा करा. 8 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 = 120. 120 × 8 =
92 रुपयाला, बरोबर का? अरे 8% डिस्काउंट म्हणजे 100 वजा 8 92, बरोबर का? हो सर. हा. आता त्यानं हा कॅमेरा 4,600ला विकला. विकला म्हणजे ही अंशातील किंमत आहे. आणि छापील किंमत विचारली, मग छापील किंमत छेदामध्ये x म्हणतो. मग हा तिरकस गुणाकार केला तर 92 गुणिले x आणि दुसरा तिरकस गुणाकार 100 गुणिले 4,600. अशा पद्धतीनं उजवीकडचा गुणाकार 4,60,000 आणि इकडचं 92 छेदात जाणार. आता इथं सिम्प्लिफाय जर करायचं म्हटलं 46 एक्के 46 आणि 46 दोन्ही 92 म्हणजे वर किती आलं 10,000 आणि छेदात 2 आणि 10,000चे नेमके किती येणार 5,000 5. म्हणजे पर्याय क्रमांक 1, बरोबर का? हो सर. बाकीचे विद्यार्थीच बोलत नाहीत, 1-2 विद्यार्थी फक्त बोलतात. का झोपच जात नाही तुमची? हॅलो, ओके. चाळीस एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे. त्या बागेभोवती तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 60 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? आता बघा, त्रिज्या तुम्हाला दिलेली आहे 21 मीटर. आता एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार काढायची. आवाज म्यूट करा, पूर्ण म्यूट आहे. हर्षदा, हर्षदा अनम्यूट कोण आहे? हा. आता मला सांगा, एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार म्हणजेच काय काढावं लागतं त्या वर्तुळाचा परिघ. परिघ. मग परिघा सूत्र काय? 2 पाया. 2 पाया. 2 पायाची किंमत 22 आणि आर म्हणजे त्रिज्या 21. 21. 7 एके 7, 7 त्रिक 21. 22 दोन्ही 44 गुणिले 3, 132. 1 3 12 आणि 1 13 किती आलं? 132. ही झाली एक पदरी कुंपणासाठी लागणारी तार. असे किती पदरी कुंपण आहे रे? 3 पदरी. हा, मग 3 पदरी कुंपणासाठी लागणारी तार काय करावं लागेल? 396 मीटर. 3 गुणिले 136 करावं लागेल. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 3, 396 मीटर, बरोबर. मग आता खर्च काढूया. कॉस्ट 1 मीटरला 60 रुपये, मग 396 गुणिले 60 करूया. 23,760. 36 चला 3 54 3 55 56 57 चला 5 साहित्रिक 18 आणि 5 बरोबर किती? 23,760 23,760 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. 1. हर्षद आहे का? हर्षद शिंगाडे, अरे म्यूट कोण आहे? HARSH असं दिसते. अनम्यूट आहे, अनम्यूट. हर्षद शिंदे होतं. हर्षद शिंदे होतं का?
हो सर. हर्षद शिंदे, श्रेया, हा सर. अरे अनम्यूट आहे तुम्ही. आवाज येतोय खरखर, म्यूट व्हा. हा ओके झालं. आता बघा, एका कोणाच्या कोटी कोणाचे माप. आता तो कोण जर आपण एक्स मानला का नाही, मग एक्सचा कोटी कोण काय रे? 90 X. आणि त्या एक्सचा पूरक कोण काय? 180 वजा एक्स. आणि हेच गुणोत्तर तुम्हाला दिले 2/5 म्हणजे 2/5. तिरकस गुणाकार करा. 90 गुणिले 5 450. 5 गुणिले x 5x. पुन्हा 2 गुणिले 180 360. 360 वजा 2 गुणिले 2x. आता 450च्या बाजूला 360 घेतो, वजा होणार. आता हे वजा 5x तिकडे अधिक 5x सगळी जर मीठ राहिला तर इक्वल येणार. ध्रुव मीठ हो. हा ओके. आता डावीकडची वजाबाकी किती? 450 मधून 360 जर मायनस केलं तर मला ते 90 येते. आणि 5 वजा 2 3x. आणि 90 भागिले 3 किती येणार? x किंमत 30. मग त्या कोणाचा पूरक कोणाशी गुणोत्तर? तो कोण x आणि त्याचा पूरक कोण 180 वजा x. मग x ची किंमत अंशात 30 टाकतो आणि खाली 180 वजा 30 किती येणार? 150. आता ह्या शून्याला हा शून्य गेला, 3 एके 3 3 5 15 म्हणजे 1/5 येणार. 1/5 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. एका समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू 22 सेमी असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? किती जणांना माहित आहे रे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र? कारण वर्गमुळात 1/2 गुणिले कर्णाच्या लांबीचा गुणाकार. बघा पुन्हा एकदा तुम्ही चुकला. समभुज त्रिकोण वेगळा आणि समभुज चौकोन वेगळा. इथं समभुज त्रिकोण आहे. वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बरोबर. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर वर्गमूळ चिन्हात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. बाजू x गुणिले म्हणतो मग बाजूचा x वर्ग. वर्गमुळात 3/4 बाजू आहे 22. मग 22 चा वर्ग किती? 484. 484. सिम्प्लिफाय करू. 4 एके 4 2 8 4 एके 4. 121 अगोदर लिहितो आणि नंतर √3 लिहितो. आणि बाजू जर सेमी मध्ये असेल तर क्षेत्रफळ चौरस सेमी मध्ये असणार. म्हणजे 121 वर्गमुळात 3 चौरस सेमी. क्रमांक 4. अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. आता मी काय करतो, अंशामध्ये अर्पिताचं गुण लिहितो आणि छेदामध्ये अजयचं गुण लिहितो. आता अर्पिताला अजयपेक्षा 20% गुण कमी मिळाले. म्हणजे समजा अजयला जर 100% गुण मिळाले असतील तर अर्पिताला किती मिळणार आहे? 20% 80. काय म्हणलं? 80. आता हेच असं लिहितो. आता कमी अर्पिताला आहे. अर्पिताला जर 100 मानलं
तर अजयला किती येणार? एक्स. आता हे दोन गुणोत्तर मी एक समान लिहितो, म्हणजे 80/100 बरोबर 100/x. बघूया आपण 100 पेक्षा किती न वाढतात एक्सची किंमत. तिरकस गुणाकार केला, 100 गुणिले 100 10,000 आणि भागिले 80. आता या शून्याला हा शून्य घालवला, 8 एक्के 8, 8 दुणे 16 आणि 8 पंच 125 येते. म्हणजे कितीने वाढलं गे? 25%. 25%. 25% वाढताय. म्हणजे अजयला अर्पितापेक्षा 25% गुण जास्त आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार? 1. सर हे गणित वेगळ्या पद्धतीत सुद्धा सोडवा येतं. हा, सांग तुझी पद्धत. सर अजयपेक्षा अर्पिताला 20% गुण कमी मिळाले, म्हणजे अंशात 100 गुणिले 20 लिहायचं आणि अंशात भागिले 100. 100 गुणिले 20 आणि भागिले आपल्याला किती टक्के गुण जास्त मिळाले विचारले. बदल्यावर जास्त बदल्यावर वजाबाकी करायची. मग 100 वजा 20 80. मग 80 छेदात लिहायचं आणि मग सोडवायचं गणित. डायरेक्ट निघतं 25%. चालेल चालेल. आता 44. इथं मला सांगा 10.5 गुणिले 10.5 आहे, म्हणजे 2 वेळा गुणाकार असल्यावर 10.5 काय ना? वर्ग. बरोबर. बरोबर. आता मध्ये एक नाही 15. 15 म्हणजे कोणाची दुप्पट रे? 7.5चे दुप्पट. 7.5. आणि पुढं गुणिले 10.5 म्हणजे 10.5. आणि पुढे 7.5चा गुणाकार 2 वेळा म्हणजे 7.5 काय येणार? वर्ग. आणि छेदामध्ये आहे बेरीज, ती कंस देतो 10.5 अधिक 7.5. आता अंशामध्ये आहे का नाही, ती काय आहे रे? ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग या टाइप मध्ये राशी आहे. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग कोणाचा विस्तार असतो? ए अधिक बी. कंसाचा वर्ग. ए अधिक बी म्हणजे ए ची किंमत 6.5 आणि बी ची किंमत 7.5 याचा वर्ग येणार ना? हो. आणि छेद आण्याचा. आता अंशात 2दा गुणाकार आहे, मग त्यातला एक खालच्या कंसाला गेला, म्हणजे 10.5 अधिक 7.5 राहते. किती येणार बेरीज मग? 18. 18. म्हणजे पर्याय क्रमांक 1. 1. विशेषतः नवीन विद्यार्थी, मी युट्यूबचा व्हिडिओ टाकतो, त्याच्यावर क्लिक करून चॅनलला जर एखाद्याने सबस्क्राईब केलं नसेल तर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करणे किंवा एखादी कॉमेंट करणे हे काम आपल्याला जमलं पाहिजे. नेक्स्ट 45 पहा. 11 ते 20 या दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास खालीलपैकी कोणकोणत्या संख्याने निश्चित भागतात? आता मला सांगा 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? दरम्यानची म्हणल्यावर 11 घ्यायची नाही बरं का. 13, 17 आणि 19 करा बेरीज. 49च का? 49. आणि संयुक्त संख्या कुठल्या कुठल्या 11 आणि 20च्या दरम्यान? 12, 12, 14, 14, 14, 15, 15, 15, 16, 16, 18, 18. 20. 20 नाही घ्यायची, कारण दरम्यानच्या म्हणल्यावर 11 आणि 20 घ्यायची नाही. करा बेरीज. 75. बरोबर. आता यांच्यातला फरक 75. काढा. 75 वजा 49 किती? 26. 26.
मग आता 26 ला कशा कशाने भाग जातोय रे? 2 2 जातोय, 5 नाही जात, 13 नाही 7 पण नाही जात, 13 13 म्हणजे 26. म्हणजे अ व ड न पर्याय क्रमांक पर्याय 4. क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. शेजारील आकृतीमध्ये रेषा AB आणि रेषा CD परस्परांना समांतर आहेत. आता व्युत्क्रम कोणाच्या जोड्यामधील कोणाचे दुभाजक काढले असता तयार होणारा चौकोन PQRS हा कोणत्या प्रकारचा आहे असं विचारलेलं आहे. काटकोन चौकोन. हा, आता हे कसं काढलं बघा. आता काही जणांना ओळखत नसेल म्हणून मी मोठी काढतो थोडी आकृती. बघा, अशी एक छेदिका आहे. आता हा आणि हा ही एक व्युत्क्रम कोणाची जोडी आणि या व्युत्क्रम कोणाचा हा कोन दुभाजक आणि याचा हा. आणि काय विचारलं आपल्याला PQRS ना, इथं P, इथं Q, इथं R आणि इथं S. आता मला सांगा, हा जर कोन आपण 2x मांडला तर हा सुद्धा किती येणार आहे? 2x येणार. 2x. कारण असं झेड अक्षर असतं का नाही, झेड, याच्यामध्ये जी कोणाची जोडी तयार होते ती व्युत्क्रम कोणाची जोडी असते. आणि 2 समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे व्युत्क्रम कोन काय असतात? परस्परांशी एकरूप. वरचा जर 2x असेल तर खालचा सुद्धा काय येणार? 2x. आता याचा हा कोन दुभाजक काढलाय. कोन दुभाजकामुळे 2x चा निमा म्हणजे हा x होणार आणि हा सुद्धा काय होणार? x होणार. आता हा जर 2x असेल तर हा सुद्धा कोन दुभाजक आहे. त्यामुळे याचा सुद्धा हा x होणार आणि हा काय होणार? x होणार. त्यानंतर दुसरा असं चिन्ह आहे बघा. ही आणि ही सुद्धा व्युत्क्रम कोण जोडी आहे. मग हा जर 2y असेल तर हा खालचा सुद्धा किती असणार? 2y. मग 2y च्या निम हा y आणि हा y घेतला आणि त्याचा व्युत्क्रम जो कोण आहे त्यात 2y चा निम हा y आणि हा y घेतला. आता मला सांगा, हे 3 कसले कोण आहेत? हे 3 म्हणजे 4 म्हणून आहेत. रेषीय जोडीतील कोण आहे? रेषीय जोडीतील कोण आहे? x अधिक x 2x, y अधिक y 2y. 2 रेषीय जोडीतील कोणाची बेरीज किती असते? 180. 2 न भागलं x अधिक y बरोबर 90 होणार. म्हणजे मला सांगा, हा कोण किती अंश झाला? हा वरचा. वेगळा पेन दाखवतो बघा. हा आला का? 90. आणि हो इथं सर. खाली पण x अधिक y आहे म्हणजे तो पण 90 आला. आता SPR त्रिकोण जर विचारात घेतला तर 2 कोणांची बेरीज 90 म्हणजे तिसरा कोण साहजिकच 90 येणार. तसंच उजव्या बाजूला हा कोण सुद्धा 90 येणार. आणि 4ही कोण काटकोन आहेत म्हणून तो काटकोन चौकोन किंवा त्याला आपण आयत म्हणतो. म्हणून आतला जो PQRS हा चौकोन आहे तो काटकोन चौकोन आहे म्हणजेच आयत आहे. समजलं? हो सर. एका मिनी बसच्या चाकाचा व्यास 0.7 मीटर आहे. त्या बसचे चाक 5000 फेऱ्यात किती अंतर कापेल असा प्रश्न आहे. आता मला सांगा, डायमीटर जर 0.7 मीटर असेल तर परिघ काढता येईल. परिघ सूत्र काय? पायडी. पायडी. पायचे 22/7 आणि डी ची 0.7. 7 एके 7, 7 शून्य 0, 7 एके 7. 22 गुणिले 0.1 म्हणजे 2.2 येते ना रे? हो. हा. आता हे एका फेरीत कापलेलं अंतर आहे बरं का. परिघ म्हणजे एका फेरीत कापलेलं अंतर. मग अशा 500 फेऱ्या आहेत. 500 फेऱ्यात कापलेलं अंतर काढायचं म्हणलं का नाही? 5000 आहे सर. 500 गुणिले 2.2 करेल. सर अगोदर 5000 आहे. 5000 फेऱ्या आहेत सर. सर हा 5000 बरोबर. आहे.
ओके. हा 5,000 गुणिले 2.2 करूया. अगोदर 3 शून्य मांडूया आणि 22 5 110 आणि दशांशचिन्ह 1 म्हणजे इथे येणार दशांशचिन्ह म्हणजे साधारणतः 11,000 मीटर येते आणि त्याचं जर किलोमीटर मध्ये करायचं असेल तर 11 किलोमीटर येते. 11 किलोमीटर ऑप्शन नंबर किती आहे? 4. 4. आहे, बरोबर आहे. एका कोनाचे माप 140 अंश आहे तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे? असत्य म्हणजे चुकीचं. आता सांगा याचा कोटीकोण काढता येईल का रे? नाही. आता दिलेला कोण व त्याचा कोटीकोण म्हणजे बेरीज 90 असते. मग हा मूळचाच कोन 140 म्हणजे 90 पेक्षा मोठा आहे त्यामुळे याचा कोटीकोण काढता येणार नाही. हेच विधानात चुकीचं आहे. पूरक कोण काढता येईल, विरुद्ध कोण सुद्धा काढता येईल आणि रेषीय कोन काढता येईल. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. एकोणपन्नास. आता ही संख्या रेषा आहे. समजा या ठिकाणी P बिंदू आहे. त्याचा निर्देशक कितीला आहे? -5/9. समजा Q हा बिंदू P च्या उजवीकडे आहे आणि ह्या दोघांतलं अंतर किती आहे तुम्हाला? 4. आता आपल्याला सगळ्यांना सूत्र माहितीच आहे. काय रे? अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. उजवीकडचा नेहमी निर्देशक मोठा असतो. मोठा निर्देशक 1 मानला वजा लहान निर्देशक वजा आणि हे पी किंवा अंतर 4 वजा वजा अधिक. आता 5/9 इकडे वजा तिरकस गुणाकार केला 9 चौक 36 5 एके 5 आणि 36 वजा 5 किती? 31 आणि छेदात 9. x ची किंमत 31/9. आता पूर्णांक अपूर्णांकात करू. 9 त्रिक 27. 3 उरलं का 4 उरलं मग 4 वर आणि खाली 9 म्हणजे 3.4/9 म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? 2. हे समजलं का? कसं काय आलं? पूर्णांक अपूर्णांकात केलं रे. म्हणजे काय केलं माहिती आहे का? आता बघा तुम्हाला दाखवतो. 31/9 केलं का नाही? 9 त्रिक 27 आणि बाकी किती उरली? 4. मग काय करायचं असतं, जो पूर्ण भाग आहे तो अगोदर लिहायचा असतो आणि पुढचा जो अपूर्णांक आहे बाकी अंशात लिहायची. द्यायचा. अशा पद्धतीने आपण 3.4/9 पूर्णांकात अंशाधिक अपूर्णांकाचं रूपांतर केलं. समजलं? हा? आता याचे 2 पर्याय आहे. अजून एक पर्याय आपल्याला शोधायचे. आता मगाशी काय केलं आपण? बघा ह्याच्यामध्ये Q बिंदू कुठे घेतला होता? उजव्या बाजूला. आता हा डाव्या बाजूला घेतो, इकडचा खोडतो. आता समजा इकडच्या बाजूला Q बिंदू आहे इथं. तो आपण Y मानला. आता मग काय सांगितलं? PQ बरोबर मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. आता मोठा निर्देशक काय असणार? उजवीकडचा निर्देशक मोठा ना, वजा 5/9 आणि त्यातनं लहान निर्देशक Y वजा करूया. हे PQ डिस्टन्स 4 दिले. 4 बरोबर वजा 5/9 आणि वजा Y. मग वजा Y डावीकडे आल्यावर अधिक Y होणार. वजा 5/9 आणि इकडचा अधिक 4 तिकडे गेल्या वजा 4. तिरकस गुणाकार करा. वजा 5 पुन्हा वजा 9 चौक 36
आणि छेदात 9 एके 9. 36 आणि 5 किती 41 आणि समानचे 9 वजा. मग मूळचं वजा चिन्ह 9 चोक 36 आणि 41 मधून 36 गेल्यावर 5 वर 9 खाली. म्हणजे वजा 4.5/9 म्हणजे पर्याय क्रमांक 1 पण येते. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 येते बघा. एकदा क्यू बिंदू आपण पीच्या उजवीकडे घेतला आणि एकदा क्यू बिंदू पीच्या डावीकडे घेतला. अशा दोन पद्धतीने आपल्याला दोन उत्तरे मिळत आहेत. सोळा सेमी लांब, 11 सेमी रुंद व 10 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळवून 0.2 सेमी जाडी व 2 सेमी व्यास असणाऱ्या नाण्याच्या किती चकत्या तयार करता येतील. मग आपल्याला चकत्या काढायची. कोणाचा भाकर करावा लागेल रे? वर इष्टिकाची तिचं घनफळ ना, वर काय येणार इष्टिकाची तिचं घनफळ आणि खाली वृत्तची तिचं घनफळ, बरोबर का? आता इष्टिकाची तिचं घनफळ सूत्र काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि वृत्ताची तिच्या घनफळ सूत्र काय? पाय आर वर्ग एच. अरे सूत्र पाठ नाहीत का तुमची? पाय स्क्वेअरच. हा, मग लांबी दिली 16, रुंदी दिली 11 आणि उंची दिली 10. ही इष्टिकाची तिची डायमेन्शन झाली. आणि त्याच्यापासून नाण्याची चकत्या तयार केली. आणि नाणं जे आहे ते वृत्तची त्या आकाराचं आहे. मग पायची किंमत याची 22/7 टाकतो गुणिले आर वर्ग. आर म्हणजे त्रिज्या. 2 सेमी जर व्यास असेल तर त्रिज्या किती रे? 2 च्या निम्मे 1 4. म्हणजे 1 चा वर्ग 1. 1. आणि 1. उंची म्हणजे जाडी. जाडी किती दिली? 2. मग 16 गुणिले 11 गुणिले 10. 0.2 सेमी जाडी आहे. सर जाडी 0.2. 0.2 आहे. हा बरोबर. ओके, लक्षात आलं. 0.2 आहे ना. हा इथे लिहितो 0.2. आता 22/7 मधलं 7 अंशात नेतो. म्हणजे खाली काय राहिलं? 22 एक राहिलं आणि 0.2 एक राहिलं. आता 11 एके 11, 11 दुनी 22, बे एक बे, बेटी 16. आता बघा वर काय आलं? आता इथं खाली 0.2 ला 10 न गुणल्यावर 2 येईल का नाही? आणि इथं 10 न गुणल्यानंतर 100 येईल. आणि मग इथं बे एक बे, बे चौक 8 आणि मग 100 गुणिले 4 400 आणि 400 गुणिले 7 किती? 2800. एक ऑप्शन बघा. पर्याय क्रमांक 4. हा पर्याय क्रमांक 4 आला बघा. समजलं का हे? हो. हो सर. आता जे नवीन जॉईन आहेत त्यांना थोडा समजण्यात अडचण येणार आहे. कारण आपण डायरेक्ट आता प्रश्नपत्रिकाच घेतोय. जे आता 8वीला विद्यार्थी आहेत त्यांची नवीन बॅच आपण 1 ऑगस्ट पासून चालू करणार आहे. त्यावेळेस सगळं बेसिक घेणार आपण. आता हे ज्या 9वीच्या मुलांची परीक्षा 20 तारखेला आहे त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. एकावन्न पहा. एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 188.4 चौरस सेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 6 सेमी असल्यास शंकूची लंब उंची किती? पायची किंमत 3.14 घ्या सांगितली. आता शंकूचं वक्र पृष्ठफळ सूत्र काय रे? करोड संख्येशी देवा. हा बरोबर. पाय आर एल. मग वक्र पृष्ठफळ दिले 188.4. पायची किंमत 3.14. आरची 6
आणि एल काढायचे ना. हो सर. आता 188.4 आणि हे 3.14 छेदात घ्या आणि 6 पण छेदात घ्या. त्या बाजूला फक्त एल राहील बघा. आता इथं 6 जर सिम्प्लिफाय केलं 6 त्रिक 18, 6 एके 6, 2 24, 6 चोक 24, 31.4 आणि भागिले किती आलं 3.14. आता इथे वर आपण 2 ज्यादा 0 दिलं. आता वर 2 नको एकच देतो. आता वर 100 न गुणलं की 3140 होणार आणि खाली 100 न गुणलं की 314 होणार. मग 314 एके 314 आणि शून्याला 0 म्हणजे एल ची किंमत किती आली 10. 10. जर तुम्हाला विचारली लंब उंची पुन्हा सूत्र कुठलं वापरावं लागेल. लंब उंचीचा वर्ग बरोबर त्रिज्येचा वर्ग आर अधिक वर्ग प्लस एच वर्ग. हे सूत्र वापरायचं. एल म्हणजे लंब उंची म्हणजे एल म्हणजे तिरकस उंची आणि एच म्हणजे लंब उंची. एल चा वर्ग म्हणजे 10चा वर्ग, आर म्हणजे 6चा वर्ग आणि पुढं एच चा वर्ग. 10चा वर्ग 100, 6चा वर्ग 36 अधिक एच वर्ग. आता इथं सांगा 100 वजा किती येणार 64. 84. 64 आणि मग 64 वर्गमूळ किती 8. 8 8. आहे का 8 सेम ऑप्शन बघा. ऑप्शन 2. पर्याय क्रमांक 2. 51 पर्याय क्रमांक किती 2. बावन्न बघा वजा 512 x चा 17वा घातांक भागिले 64 x चा घातांक 8. आता मला वाटते 64 ची किती पट आहे रे 512 वाटते 8 असेल ना. 8. हा मग वजा 8 आलं. आता x चा घातांक कसा काढायचा या 17 मधून 8 वजा करायचं किती येणार 17 तून 8 वजा केल्यावर 9. मग वजा 8 8 म्हणजे 2 चा घन ना आणि हो पुढे सर. x चा नववा आहेत का हे दोन ऑप्शन वजा 8 x चा नववा 2 आणि 3. वजा 2 घन x चा नववा 3 पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 दोन्ही उत्तर बरोबर आहे. आता एकच घेऊया आणि बस करूया. एका वर्गातील मुलग्यांचं सरासरी वय 15.5 वर्ष असून मुलींचं सरासरी वय 16.5 वर्ष आहे. वर्गात 30 मुलगे असून सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी 16 वर्ष आहे. तर त्या वर्गात मुली किती सांगा. सर स्क्रीन दिसत नाही. कोणाला दिसत नाही नाही सर दिसते मला. नाही. दिसते काय जणांना नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. आता मुलग्यांचं सरासरी वय दिलंय मुलींचं पण सरासरी वय दिलंय आणि मुलगे 30 दिलते. आता मला सांगा मुलग्यांच्या इथे मुलगे लिहितोय मुलग्यांच्या वयांची बेरीज किती रे वयाची बेरीज 15.5 गुणिले 30. बरं सरासरी 15.5 आणि गुणिले मुलग्यांची संख्या 30 म्हणजेच 155 गुणिले 3 करा 465. 3 5 15चा 1 3 5 15 1 16चा 1 किती येणार 465.
465. आता मुली इथे लिहितो, मुलींच्या वयांची बेरीज किती येईल सांगा. आता मुलींची सरासरी वय किती आहे? 16.5. 16.5. 16.5. आणि मुलींची संख्या दिली नाही ती आपण एक्स मानूया. मुलींची संख्या काय म्हणली आपण? एक्स. एक्स. आता सरासरी बरोबर काय करूया? मुलग्यांच्या वयांची बेरीज अधिक मुलींच्या वयाची बेरीज. आता मुलग्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 465. आणि मुलींच्या वयांची बेरीज किती आहे? 16.5 एक्स. आणि भागिले किती येणार आहे? 2. 155. मुलं आणि मुली असं एकूण किती आहेत? याच्यामध्ये मुलगे आहेत 30 30 अधिक 1. आणि मुली आहेत 1. 30 अधिक 1. आता सगळ्यांची 30 सरासरी 16 दिली ना, म्हणजे इथं 16 येणार आहे सरासरीच्या ठिकाणी. आता तिरकस गुणाकार केला आपण तर 16 गुणिले 30 किती? 480. 16 गुणिले x 16x. आणि हे 465 अधिक 16.5x. आता काय करूया? 480 वजा 465 डाव्या साईडला करू. 15. तिकडं 16.5 वजा 16.5x येणार आहे ना, इकडं 15 येणार. तिकडचं 0.5 कडे आल्यावर भागिले होणार. पुढे एक्स. आता वर 10 गुणलं 150, खाली 10 गुणलं की 5 त्रिक 15 आणि शून्याला 0. आणि एक्स म्हणजेच मुलींची संख्या किती आली? 30. म्हणजे पर्याय क्रमांक 3. ओके. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला पाहू. आज 53 पर्यंतची उदाहरणं पूर्ण झाली, एवढं लक्षात ठेवा. ओके, बाय.